तर वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरती सध्या खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य पाहायला मिळतंय। महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केलेत, पावसाळ्यापूर्वी डागडुजी केली आहे, मात्र रस्त्यांची तरीही चाळण झाली आहे। रस्त्याची कामं ही नागरिकांच्या सोयीसाठी केली जात आहेत की ठेकेदारांच्या फायद्यासाठी, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। विरार पूर्वेच्या चंदनसारकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती खड्डे आहेत आणि त्यामुळे रोजची वाहतूक कोंडी या भागात होतीये। तसंच होणारे जे अपघात आहेत त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। आणि याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं मनोज सातवी यांनी। विरार मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। महापुरानंतर वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीतले हे रस्ते आहेत आणि रस्त्यांवर खड्ड्यांचं कसं साम्राज्य आहे हे आपण पाहू शकताय। वाहन चालक आहेत त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून या ठिकाणी जावं लागतंय आणि खड्ड्यामुळं सामान्य नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। हा रस्ता आहे, हा चंदनसार ते विरार स्टेशन कडे जाणारा साईनाथ नगर येथील हा रस्ता आहे। स्कूल बस असतील किंवा जे रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेळोवेळी महापालिका प्रशासन याच्याकडे या ठिकाणी जी दुरुस्तीची कामं केली जातात ती अक्षरशः मरमपट्टी थोडीशी असते आणि खूप दादा काय सांगशील, काय रस्त्याची काय अवस्था आहे? काय अवस्था आहे, गाडीची पण वाट लागते पूर्ण, काय बनवायला पाहिजे तो बनवतात ना खड्डे, नोकरीला पण तसंच झालंय, तसंच आहेत खड्डे। नक्की अनेक वेळा बनवले जातात, शाळकरी विद्यार्थी आहेत यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्ते बहुत खराब आहे, खूप खराब आहेत, खूप जाम खराब आहे बघा। पोराला बघा तेवढा गाडी बघा, तेवढे खड्डे आहे। मग ट्रॅफिक पण लागत असेल। ट्रॅफिक बघा ना, तुम्ही बघा तेवढी ट्रॅफिक आहे बघा। काय करायला पाहिजे? काय हे लोक रस्ते नाही दुरुस्त करणं, कसं चालणार? आम्हाला पण उशीर होतो बघा, खड्ड्यामुळे आम्हाला उशीर होतो बघा। किती वाजले? 1 वाजून गेले, 1 वाजले, आता आहे ना 12:30चं टायमिंग आहे। नक्कीच जी शाळकरी मुलं आहेत यांना शाळेत जाण्यासाठी देखील या खड्ड्यांमुळं जो ट्रॅफिक जाम होते त्याचा सामना करावा लागतोय। जो प्रवासी असतील त्यांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे जे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी नागरिक आणि जे वाहन चालक यांच्याकडून होत आहे। NDTV मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, विरार।